गंगापूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल झाली आहे। या व्हॅनमुळे घटनास्थळी पुरावे नष्ट होण्याआधीच शास्त्रीय तपास पथक तात्काळ पोहोचणार असून गंभीर गुन्ह्याच्या तपासाला वेग येणार आहे। गंगापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे यांच्या हस्ते फॉरेन्सिक व्हॅनचं उद्घाटन करण्यात आले। यावेळी पोलीस निरीक्षक कुमार सिंग राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल भागवत खाडे, विनोद पवार, राजकुमार कुकलारे, सचिन काळे, प्रथमेश भारद्वाज, रुपाली ढोले यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी व तज्ज्ञ उपस्थित होते। या फॉरेन्सिक व्हॅनमध्ये फिंगरप्रिंट किट, DNA नमुना संकलन साहित्य, रक्त व इतर जैविक नमुने सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष उपकरणे तसेच डिजिटल पुरावे जतन करण्यासाठी आधुनिक साधनं उपलब्ध आहेत। त्यामुळे खून, घरफोडी, अपघात, लैंगिक अत्याचार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये घटनास्थळीच प्राथमिक वैज्ञानिक तपास शक्य होणार आहे। घटनास्थळी त्वरित फॉरेन्सिक तपास झाल्यास पुरावे सुरक्षित राहतात। नागरिकांनी घटनास्थळ अबाधित ठेवण्यासाठी सहकार्य करावे। ही फॉरेन्सिक व्हॅन गंगापूरसह देगाव, रंगारी, शिल्लेगाव व परिसरातील ग्रामीण भागातही कार्यरत राहणार असून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी ही यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे। सर, आज जे व्हॅनचं उद्घाटन झालेलं आहे, या काय फायदा होणार आहे? आता हे नवीन कायद्यांप्रमाणे दोषसिद्धी वाढावी याकरता शासनाने जाणीवपूर्वक प्रयत्न केलेले आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला ही मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन अवेलेबल झालेली आहे। यामध्ये 24 तास आपल्याकडे तज्ज्ञ फॉरेन्सिक तज्ज्ञांचं पथक त्या ठिकाणी कार्यरत राहणार आहे आणि ही व्हॅन आपल्या उपयोगासाठी या ठिकाणी 24 तास उपलब्ध असणार आहे। कोणत्याही गंभीर गुन्ह्याच्या ठिकाणी आवश्यक ते पुरावे तांत्रिक पद्धतीने गोळा करण्यासाठी, त्याचं विश्लेषण करण्यासाठी ही टीम या ठिकाणी कार्यरत राहणार आहे आणि एकूणच गुन्ह्यांमध्ये शिक्षेचं प्रमाण वाढावं, गुन्ह्यांचं जे काही पुरावे आहेत ते व्यवस्थित गोळा केले जावेत या दृष्टिकोनातून ही उपलब्धता आता शासनाने करून दिलेली आहे आणि याने निश्चितच आपल्याला पोलीस खात्याची जी काही कामगिरी आहे ती सुधारण्यामध्ये मदत होणार आहे।